मूळ उद्देश लक्षात घ्या. आणि या क्लासेस मधून तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यापेक्षा तुम्हाला माणूस म्हणून उभं राहण्याची एक कला मिळते. हे बघा, आपण कुठं सुरक्षित आहे, आपण कुणाच्या हाताखाली सुरक्षित आहे हे कळायचं वय म्हणजे 11वी ऍडमिशन घेतलेलं वय. त्याला म्हणतात समर्पणाचं वय. आम्ही काय झालं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा माझा काय योगायोग आहे माहित नाही. मी एक कार्यक्रम चालू केला आता. या कार्यक्रमामध्ये मी 7 जन्मांवर बोल आणि कर्मधर्म संयोग बघा. या क्लासला आता 7वं वर्ष म्हणजे 7 वर्ष पूर्ण झाली. पहिल्या वर्षी आमच्या तानाजीनं लोकांमध्ये ममता पोहोचवली, दुसऱ्या वर्षात आमच्या तानाजीनं त्याग पोहोचवला आणि 7वं दान ज्याच्याशिवाय या सगळ्या दानांना शून्य किंमत येते म्हणजे आत्मविश्वासाचं. तर आत्मनिर्भर करण्याचं एक केंद्र आहे. हे 7ही दानं जमा करायला या क्लासला तानाजी राठोडला 7 वर्ष गेले. हे बघा, काही मुलांनी जे मोठं ठरवलं, मला या क्लासचं एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. या क्लासचे लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही इंजिनियरच झाले पाहिजे, तुम्ही डॉक्टरच झाले पाहिजे, तुम्ही हेच झाले पाहिजे. नो, आहे त्या कंडिशन मध्ये तुम्हाला उभं करणं. मुलींसाठी सॅनिटायझर पॅड असणारा मला वाटत नाही क्लास कुठला असेल. मी इथं बसून माझं लक्ष तिथं गेलं आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट, एवढा विचार पालक म्हणून कोणी करणार नाही.